तिला वापरा आणि फेकून द्या. आणि बाबासाहेब आंबेडकर हे प्रचंड स्त्रीवादी होते, प्रचंड स्त्रीवादी. म्हणजे बाबासाहेब असते तर कदाचित त्यांचं हिंदू कोड पर्यंत जर तेव्हा पास झालं असतं, त्यांना पाहिजे होतं तसं, तर जो 50% इस्टेटीचा वाटा नंतर मिळाला तो 1952 सालीच मिळाला असता. आणि ते काही जास्त धर्म वगैरे मानत नव्हते, आणि त्यामुळेच त्यांच्यातला माणूस जिवंत होता. जसं त्यांनी सांगितलं की 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये त्यांनी अख्खं संविधान लिहिलं. ते संविधान लिहिताना त्यांनी सगळ्या धर्माची पुस्तकं वाचली. म्हणजे असा एकही धर्म नाही आणि त्याचं धर्मपुस्तिका नाही की बाबासाहेबांनी आपल्या नजरेखालनं घातली. आणि म्हणून आपलं संविधान इज कन्सिडर्ड टू द बेस्ट कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड. त्याचं कारणच ते, त्याच्यात सगळं आहे. आपल्या संविधानात सगळं आहे, पण त्या संविधानाला जेव्हा धक्का देण्याचं काम केलं जातं तेव्हा तुम्ही कोणीही विचार करत नाही. त्याच्यात लिहिलेलं आहे राईट टू रिलिजन. मी कुठला धर्म स्वीकारावा हे स्वातंत्र्य मला संविधानाने दिलेलं आहे. तुम्ही ते माझ्यापासून खेचून घेऊन जाऊ शकत नाही. मला माझ्या धर्मात नासल राहायचं, तुमची बळजबरी का? मला एखादा धर्म आवडला आणि मी त्या धर्माच्या मागे गेलो तर तुम्ही त्या धर्माच्या मागे जाऊ नका असे सांगणारे कोण? मला जर माझी बुद्धिमत्ता दिलेली आहे, मला जर माझं विचार करण्याचं स्वातंत्र्य संविधानानेच दिलेलं आहे, विचार करण्याचं स्वातंत्र्य संविधानाने दिलंय ना मला. मग जर मी माझा विचार करतोय, आणि मिलिंद तुला आठवत असेल तुझा माझा आज नाही ते 25-30 वर्षापूर्वी वाद झाला.